यंदा एनडीएने 150 जागा आणून दाखवा, प्रकाश आंबेडकर। एनडीएला 400 पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे। मात्र यंदा एनडीएला 150 जागा सुद्धा मिळवता येणार नसल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे। तर अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथे कुणबी संवाद मेळाव्याच्या आयोजनानंतर ते माध्यमांशी बोलत होते। या मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांनी कुणबी समाजाला मार्गदर्शन केलं आहे। तर महाविकास आघाडीसोबत सुरू असलेल्या चर्चेसंबंधात बोलताना त्यांनी आपला प्रस्ताव दिला असल्याचे म्हणत निर्णय महाविकास आघाडीने घ्या असंही ते म्हणाले आहेत। एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त 150 स्कोर करून दाखवावा। त्या पिचवरती थांबता थांबता 150चा स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धी असं मी त्या ठिकाणी मानणार आहे। 2004 मध्ये इंडिया शायनिंगचा नारा दिला होता अटल बिहारी यांच्या सरकारनं, तेव्हाचीच परिस्थिती आताही असं तुम्हाला वाटतं का? आत्ताच्या ह्याच्यामध्ये असणारं केंद्र शासन जे आहे हे ग्राउंड रियालिटीशी कुठलाही संबंध नाही। त्यांना असणारं जे काही इंटेलिजन्स मिळते ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स मिळते आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटतं की आपलं 400 पास करू। तुम्ही पक्ष फोडाल, नेते विकत घ्याल, पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही। मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे। सर, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा भुंगा ठरला आहे, त्यात फक्त वंचितला 2 जागा दिल्या आहेत। मला माहीत नाही, अजून माझ्यापर्यंत तो फॉर्म्युला आला नाही। आमच्या सारे धैर्यवान फुंकर जे आहेत ते अधिकृतरित्याने याच्यावरती बोलतील। फक्त थँक्यू। नाही, काल फक्त एक संदिग्धता निर्माण झाली ती, मला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल। संजय राऊतमध्ये कसा प्रस्ताव चाला नाही असं कुठे वंचितकडून माझं स्वतःचं म्हणणं असं आहे, धैर्यवान फुंकरशी आपण बोलावं त्या संदर्भात। थँक्यू। प्रश्न असं आहे की आम्ही मागेही म्हणालो होतो की जरांगे पाटलांची उमेदवारी दिली पाहिजे, त्याच्यात एक आंदोलन लढतात आहे, गरीब मराठ्यांचं आंदोलन लढतात आहे। त्या गरीब मराठ्यांचा प्रश्न हा पार्लमेंटचा प्रश्न आहे आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये आलं पाहिजे। या हेतून पक्षामध्ये चर्चा होऊन ती मागणी मागण्यात आलेली आहे। लोकनायक न्यूज